स्वप्न चालून आले बघता बघता. सुबोधेत का असं ठरवलेलं नव्हतं. दोघं ठाण्यातले, पण ठाण्यात कधीच भेटलो ना. पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटलो, पण असं आमचं ना असं काही विशेष असं काही झालं नाही. लव्ह ॲट फर्स्ट साईड असं काहीच नाही झालं. तिथून कॉन्टॅक्ट वाढले, रात्र 3:30-4 वाजेपर्यंत सकाळी बोलत बसायचं. मी अगोदरच ठरवलं होतं की लव्ह मॅरेज वगैरे करायचं. जुळता चांदण्यात भिजतो दिवस. पण मला एक माहिती होतं की हा जोपर्यंत स्टेबल नाही होत किंवा त्याला कॅपेबल असं वाटत नाहीये, तोपर्यंत हा मला काही बोलणार नाही. पण तिच्या कशा अजून म्हणजे तिचा तो बालिशपणा आहे, तिला असं ती जे ठरवते ना ते झालंच पाहिजे. माझा स्वभाव अगदीच वेगळा आणि त्याचा स्वभाव खूपच वेगळा. आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो एकदा त्याच्या घराची, ते समतानगरला खाली एका कट्ट्यावरती. तो माझ्या शेजारी पण नाही बसला, उभा होता पाण्याची बॉटल घेऊन. माझं लग्नाचे जाम वेगळे डेफिनेशन होते. मला गावालाच लग्न करायचं, ते फक्त माझ्या गावालाच करायचं होतं. वरात पाहिजे होती, हे पाहिजे होती. आणि तिला तिचा मेकअप खराब होऊ नये म्हणून तिला थंडीत लग्न पाहिजे होतं. बीएमसी मध्ये लागलो हा टर्निंग पॉइंट झाला लग्नाचा तसं बघायला. बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा. आता मी तुझ्यात दिसतो कमला. तिला जे आवडतं ते मला आवडत नाही. नंतर बोलते डान्स करायचा संगीतला. संगीतमध्ये सुबोध कधीच नाचू शकत नाही स्टेजवरती, हे मला अगदी माहिती होतं. काळ्या दगडावरती पांढरी रेष. ती खुश झाली ना मेन, ते बरं वाटलं. त्यासाठी मेसेज हा ते किंवा आता कम्प्लीट वेळ तिच्यासाठीच. लग्नानंतर आता सगळं चेंज होणार. मी टायमात येणार, 5:30लाच निघून प्रॉपर येणार. तिच्या अगोदर घरी येणार. तिला जी काय घरातली मदत आहे वगैरे ते सगळी करणार. हेच मेन.